दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना नागरिकांची दिशाभूल करून मतं मिळवली अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात। विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही। तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होतात आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा। त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर एक भूमिका घ्यावी लागेल। लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपये देणार होता, ती घोषणा आहेच तुमची कागदावर। आज तुम्ही 500 रुपयापर्यंत आलात। उद्या तुम्ही 1.25 रुपये का 11.25 रुपये द्यालो फुलना फुलाचे पाकळे म्हणून। या सरकारनं फसवणूक करून लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली। ईव्हीएमच्या माध्यमातून झाली, खोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाली, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून हा विजय प्राप्त झाला। नाही, त्याच्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, परंतु एक लक्षात घ्या की अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही आणि भरीव मदत देण्यासाठी आम्ही सुद्धा सरकारकडे आग्रह करू।